मुंबईच्या रस्त्यावर एका गाड्यावर तो वडापाव विकत उभा होता। गरम वड्यांचा वास, समोर लोकांची गर्दी आणि डोळ्यात मोठं स्वप्न। सिनेमे बनवायचे, पण कुठून सुरुवात करायची काहीच माहिती नव्हतं। एके दिवशी एका ग्राहकाच्या हातात त्याने काही स्क्रिप्ट्स पाहिल्या। लक्ष्मणचं मन चक्रावलं। त्याने धीर करून विचारलं, साहेब, तुम्ही चित्रपट सृष्टीत आहात का? त्या माणसाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून उत्तर दिलं, हो, पण तुला काय करायचंय? लक्ष्मणने त्याच्या समोर वडापावचं ताट ठेवलं आणि म्हणाला, हे खा, पण मला एक संधी द्या। तो माणूस थोडा विचार करत म्हणाला, उद्यापासून शूटिंगला ये, स्पॉट बॉय म्हणून काम मिळेल। दुसऱ्या दिवशी लक्ष्मण सेटवर पोहोचला। मोठे कॅमेरे, कलाकार, लाईट्स, त्याचं स्वप्न समोर होतं, पण अजून खूप दूर होतं। त्याचं काम होतं साफसफाई करणं, चहा देणं, सामान उचलणं। पण त्याने निराश न होता डोळे उघडे ठेवले, शिकत राहिला। हळूहळू त्याला सिनेमॅटोग्राफी समजू लागली। तो सहाय्यक कॅमेरामॅन बनला, नंतर मुख्य कॅमेरामॅन। पण मनात अजूनही एक विचार, मला दिग्दर्शक व्हायचंय। एक दिवस एका सिनेमाच्या सेटवर दिग्दर्शकाने त्याला विचारलं, तू स्वतः सिनेमा का नाही करत? हा प्रश्न त्याच्या मनात रुतून बसला। त्याने पहिला चित्रपट बनवला, पण तो चालला नाही। तो निराश झाला, पण हार मानली नाही। पुन्हा मेहनत सुरू केली। लुकाछुपी आणि मिमी यासारखे हिट सिनेमे दिले। आता लोक ओळखायला लागले होते, पण त्याचं स्वप्न अजूनही पूर्ण झालं नव्हतं। तो एक ऐतिहासिक चित्रपट बनवू इच्छित होता। एके दिवशी विकी कौशल सोबत चर्चा सुरू होती। विकी म्हणाला, भाऊ, काहीतरी मोठं करायचंय। लक्ष्मण शांतपणे म्हणाला, छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट करायचाय। क्षणभर गप्प शांतता। विकी कौशलने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, हे फक्त सिनेमा नसेल, हा इतिहास असेल। आणि तिथेच छावाचा जन्म झाला। छावा हा सोपा सिनेमा नव्हता। 4 वर्ष संशोधन, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण, ऐतिहासिक पात्रांचा सखोल अभ्यास, प्रत्येक फ्रेम खरा वाटाव्या म्हणून रात्रंदिवस मेहनत घेतली। बॉक्स ऑफिसवर तुफान यश। 14 फेब्रुवारी 2025 छावा प्रदर्शित झाला। पहिल्याच दिवशी 72 कोटींची कमाई, 3 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार, 2 आठवड्यात 350 कोटींच्या क्लब मध्ये एंट्री। जो तरुण एकेकाळी वडापाव विकायचा, तो आज इतिहास घडवत होता। त्याचा प्रवास सांगतो, स्वप्न मोठी असली आणि मेहनत प्रामाणिक असली तर काहीही अशक्य नाही। छावा हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर एक जिद्दीचा विजय होता।